आपण पाहतोय भव्य डे नाईटची क्रिकेटची स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2024 ची आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये ही आपण क्वार्टर फायनलची मॅच पाहतोय. मार्केवाडी विपक्ष लाडिवली. हा फटका ऑन साइडला अलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. पहिलं षटक खऱ्या अर्थानं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात घेऊन आलाय गोलंदाज नामदेव. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर आपण पाहतोय त्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर एक सिंगल. 2 धावा धावफलकावरती. अमित तुबे स्टॅकिंग एंड वरती. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर टाकण्याचं काम करते खऱ्या अर्थानं मार्केवाडी टीम. पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना लाडिवली टीम वरती. सन्माननीय दशरथजी पाटील आमचे वदपचे, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. इथे हा खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी ब्रह्मास्त्र वापरला या चेंडूवरती. बाटकट आहे आणि एक सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. म्हणजे एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3. दहिवलीचा राजा 2024 मध्ये चॅम्पियन ठरलाय खऱ्या अर्थानं लाडिवली संघ आणि आता ही मॅच खेळण्यासाठी इथे देखील उपस्थित झालाय. हा फटका चांगला यावेळी अगदी पाहतोय वाडिश लॉंग ऑफला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. सिंगल धाव खऱ्या अर्थानं धावफलकावरती लागली जाते. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 4 वरती. बिनबाद 4 या धावसंख्येवरती प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करते लाडविली टीम. खऱ्या अर्थानं फार चांगला खेळ आजच्या फायनलच्या मॅचमध्ये त्यांचा राहिला होता आणि इथे क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी अगदी उपस्थित झालेत. आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पहिलं षटक इथून समाप्त झालंय 4 या धावसंख्येवरती लाडविली संघ. दुसरं षटक आलंय प्रगतीपथावरती. संदीप आलाय गोलंदाजीसाठी. दुसरं षटक घेऊन समोर आपण पाहतोय प्रथमेश. आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी पाहतोय आपण बाहेरच्या बाजूने चेंडूने वळण घेतलं आणि फक्त फलंदाजाला बघण्या पलीकडे कोणताही उत्तर नव्हतं. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं काल देखील आपण पाहिली होती माडकेवाडी टीम कडून. आज देखील या सामन्यामध्ये भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. हा पुढ्या टाकला होता आणि ते समोर क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये झेल देऊन बसलाय. पहिली विकेट इथून लाडविली टीमला प्रथमेशच्या स्वरूपामध्ये. फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय राहुल. डावकुऱ्याचा हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. लाडविली टीम कडनं खऱ्या अर्थानं 3ऱ्या क्रमांकावरती याची बॅटिंग फार चांगली आहे. या फलंदाजाकडे त्याला 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये पाठवण्यात आलाय. परंतु गोलंदाजी मार्कवरती संदीप अप्रतिम कामगिरी करतोय. लोअर फुलटॉस ऑन साइडला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळेल. सिंगल डबलला खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलं जात आहे. आता इथून लाडविली टीम कडून धावसंख्येचा उच्चांक गाठायचा आहे आणि इथून पार्टनरशिप होणं खऱ्या अर्थानं आता गरजेचं असेल लाडविली टीमसाठी. विकेट टिकवून ठेवणं खूप गरजेचं असेल. अमितची विकेट या मॅचमध्ये फार निर्णायक असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला. चांगली गोलंदाजी मार्केवाडी टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते. हा देखील फटका चांगला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू
अगदी वाईडिश लॉंगॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एक धावेने मात्र पुढे सरकण्याचं काम लाडवली टीम करते. सन्माननीय दशरथजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय रुपेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. हलक्या हाताने कट केला. अगदी पॉईंट मधून चेंडूला काढला. डीप पॉईंट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एक धावेसाठी खऱ्या अर्थाने इथून संघर्ष करते लाडवली टीम. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय 7 या धावसंख्येवरती. मेगा फायनल मध्ये अगदी आक्रमक बॅटिंग खऱ्या अर्थानं साकारली गेली होती लाडवली टीम कडून, परंतु या मैदानावरती पाहायला गेलं ना तर अगदी एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. चांगली गोलंदाजी मार्केवाडी टीम कडून. हलक्या हाताने चेंडूला कट केलाय गलीमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आली आहे आणि षटक क्रमांक दुसरं देखील इथून समाप्त होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वरती. 1 बाद 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते लाडवली टीमची. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. गोलंदाजीसाठी आला विशाल. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं विशालनी देखील कालच्या नाईट मध्ये साकारली गेली होती. तो विशाल आता गोलंदाजीसाठी आले तिसऱ्या षटकासाठी. समोर आपण पाहतोय अमित तुपे टीमचा कॅप्टन आहे. आता कॅप्टनला इथून जबाबदारीने खेळ करावा लागेल. चांगली इनिंग इथून मात्र खेळावी लागेल कॅप्टनला. हा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू झालाय फरार. डीप मिड विकेटच्या पलीकडे. एक टप्प्या अखेर येतोय चौक. कुठे धावसंख्या अगदी कासवाच्या गतीने चालवत होती तिला आता आकारणी मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 12. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार आलाय अमितच्या बाट मधून. मार्केवाडी टीम आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 षटके संपवायचे. हा फटका चांगला आहे. यावेळी टायमिंग पाहावं लागेल आणि इथे क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. टिपली जाईल झेल आणि आणखीन एक फलंदाज इथून बाद होतोय अमित. सन्माननीय नागेशजी देशमुख साहेबांचा शिरसे यांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं अमितचं मैदानावरती थांबणं खूप गरजेचं होतं संघासाठी. अगदी थोडा संघ अडचणीमध्ये सापडलाय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आणि इथून कॅप्टनला आता कॅप्टन इनिंग करणं खूप गरजेचं होतं. तो देखील इथून बाद झाला. अक्षय गेला. अगदी एस्टनच्या मागे येऊन हा फटका सजवायचा होता. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 14 ही धावसंख्या धावफलकावरती. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली आहे. थांबवलं अक्षरशः लाडवली टीमला. मोठ्या फटक्यांपासून खऱ्या अर्थानं वंचित ठेवण्यात आलाय या गोलंदाजांकडून. ऑन साईडला हा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतात परंतु अगदी पाहतोय काऊ कॉर्नर वरून क्षेत्ररक्षक आला.
तोपर्यंत इथून कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. 2 धावा, 16 धावा. एकेरी दुहेरी धावेंना प्राधान्य दिलं जात आहे. धावसंख्या पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. चांगल्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा खऱ्या अर्थाने इथून प्रयत्न असेल लालवडी टीमचा. आणि हे दोन्हीही फलंदाज जर पाहायला गेलं ना तर चांगली कामगिरी करतात. त्यांना देखील माहिती आहे पार्टनरशिप जर का इथून आपली बिल्डअप झाली ना तर ती चांगली धावसंख्या आपण या धावफलकावरती उभारू शकतो. त्याच्यासाठी हे चाललेले त्यांचे प्रयत्न. अक्षय अगदी आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला आणि अगदी 2 चेंडूंवरती 4 धावा वैयक्तिक त्याच्या पाहायला मिळतात. हा फटका हवेमध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि कंप्लीट झाली आहे झेल. तिसरा आदरा मिळतोय लाडिवली टीमला. नागेशजी देशमुख साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय रवींद्रजी भालिवडे साहेबांच्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. धावसंख्या आपण पाहताय 16 वरती. अगदी 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथून बाद झाला. आता 3ऱ्या आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा देखील फटका गलीमध्ये ट्रॅव्हल झालाय चेंडू. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळतीये. सतरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. चला थोडं स्पीडअप करा मार्केवाडी टीम. हा फटका चांगला आहे. यावेळी पवनच्या बॅट मधून वाईड लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना येतोय हा दर्जेदार षटकार. षटकार आलाय आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वरती. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चौथं षटकाला सुरुवात झाली आहे आणि चौथं षटक घेऊन आलाय जीवन. त्याच्यावरती आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. इरादे स्पष्ट केलेत. आता इथून खऱ्या अर्थानं धावसंख्येला खऱ्या अर्थानं आकारणी मिळेल. हा चेंडू अगदी वेगवान होता. इथे गतीनं बीट केलाय. डॉट बॉल आला. थर्ड अंपायरची मागणी केली आहे. गोलंदाजावरती इथे आक्षेप घेण्यात आला. महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक एकनाथजी माली साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष असं स्वागत करूया. आणि पुरस्कृत खऱ्या अर्थानं आमचे सन्माननीय राहुलजी भोईर साहेबांनी हे पुरस्कृत केलंय.
फेअर डिलिव्हरी. पहिल्या चेंडूतील षटकार आला, त्यानंतर आपण पाहतोय निर्धाव चेंडू देखील आला. कमबॅक केलं गोलंदाजानं. षटकार आल्यानंतर लगेच डॉट बॉल देखील फेकला गेला. वेगानं हा चेंडू आपण पाहतोय फेकला गेला. गोलंदाज जीवनच्या माध्यमातून चौथ्या षटकाची जबाबदारी जीवनवरती देण्यात आली आहे आणि चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक देखील लगेच केलाय. पवन स्टॅकिंग एंडवरती आपण त्याला पाहताय. यावेळी कट करायचं होतं. अगदी वेग इतका आहे ना गोलंदाजाकडे की फलंदाजाकडे प्रत्युत्तर करायला देखील पर्याय नाही. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला धावफलकामध्ये ऍड करताना पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 24 वरती. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं, चांगला टप्पा, एक सीन पकडून खऱ्या अर्थानं गोलंदाजी केली जाते मार्केवाडी टीम कडून. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली आहे. सन्माननीय हरचंद्रजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक कवी एकनाथजी माली साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणखीन एक सिंगल आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25. हा फटका देखील अगदी आपण पाहतोय हवेमध्ये नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अगदी जोराने आले होते, परंतु झेल कॅरी करू शकले नाहीयेत. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 27 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. 27 धावा धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. जास्तीत जास्त धावा धावफलकावरती लावणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. अशा वेळी आपण पाहतोय मार्केवाडी टीमनं खऱ्या अर्थानं थांबवलंय लाडवली टीमला. कोणताही मोठा फटका मात्र देत नाहीयेत. एक षटकार एक चौकार वगळता मात्र थांबवलाय. आणखीन एक चांगला चेंडू. सर आपला डिसिजन सांगा. आणि इथे षटक क्रमांक 4 इथून समाप्त झाले. 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 आणि 28 धावांचं आता टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये. आणि जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या आपण ऐकूया मयूरजी कांबळे यांचा आवाज. नुकताच ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ते एकनाथजी माळी आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत या उपजिल्हा प्रमुख 2024 मध्ये करतोय. स्टेजच्या समोरून आपण बाजूला व्हा. चला व्यासपीठाच्या समोरून थोडंसं बाजूला सरका आणि चला फिल्डिंगसाठी जा लगेचच. लाडवली टीम आपण मैदानामध्ये एंटर व्हा. सगळ्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. आदरणीय संतोष शेठ भोईर यांच्या नावाने साकारण्यात आलेली स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रवींद्रजी भोईर, ग्रुप ग्रामपंचायत सिरसे उपसरपंच आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये आजच्या या शेवटच्या आणि अंतिम रात्रीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. प्रेक्षक या स्पर्धेचा केंद्रबिंदू आहेत आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आज आपण बघतोय रायगड भूषण पुरस्कार ज्यांना मिळालाय ते एकनाथजी माळी यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा या स्पर्धेमध्ये आज तुम्हाला ऐकण्यास मिळेल. त्यांचं आपण स्वागत या उपजिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये मनापासून करूया. बरेचसे पाहुणे मंडळी देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत.
आज आदरणीय कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार यांची देखील उपस्थिती तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं बघायला मिळणार आहे. तमनातमध्ये तुम्ही कोणतीही स्पर्धा ठेवा, मग आमदार आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत असतात. आज देखील या अंतिम रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्यांचं आपण वेलकम करूया, हार्दिक स्वागत करूया आणि जाऊया मॅचकडे. लाडवली टीमने टार्गेट सेट केलंय. 27 धावा झाल्यात. 28चं टार्गेट सेट केलंय 24 चेंडूमध्ये लाडवली मार्केवाडी टीम समोर. चला मी वाकस आणि वाशिवली आणि वाकस टीमला विनंती करतो की आपण टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. कोण टॉप 5 मध्ये जाणार यासाठी चालू असलेली लढत. काल मार्केवाडी टीमने काय खेळ केला, सगळ्यांचीच मनं जिंकली. काल एक्सेल टीमने देखील फार चांगला खेळ केला. मी आवर्जून उल्लेख केला एक्सेल टीमचा, कारण काय गोलंदाजी त्यांची राहिली. काल शेवटच्या मॅच मध्ये जर धावा झाल्या असत्या ना थोड्याशा 10-12 तर आणखी मजा आली असती. सो जाऊया बॅक टू द क्रिकेट. 24 चेंडू आणि 28 धावा संख्येचं टार्गेट. सलामीची जोडी नामदेव, संदीप आणि विशाल ही जोडी. कडाव टीम देखील टॉप 3 मध्ये त्यांनी प्रवेश करायला. काय कडाव टीम खेळली. प्रियेशने सांगितलं की जरी पुस्तकावरती धावा तुम्हाला कमी दिसतात, परंतु ऑनफिल्ड धावा बनवणं फार कठीण आहे आणि ते देखील कडाव टीमच्या अगेन्स्ट. आणि कडाव टीमने देखील सांगितलं की आम्ही देखील स्वर्गवासी रतनभाऊ पाटील स्मृती चषक खेळून आलोय. तो कॉन्फिडन्स घेऊन इथून पुढे ते देखील चांगलं क्रिकेट खेळतील. एक अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच ती टीम त्या ठिकाणी खेळली. एक मॅच त्यांनी देखील जिंकली आणि खरोखरच मनापासून त्यांचं अभिनंदन आपण करूया. या स्पर्धेमध्ये एक प्रबल दावेदार टीम आणि ती देखील गेली आहे टॉप 3 मध्ये. बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकर एंडला विशाल, नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तो संदीप आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आला आहे तो योगेश. लोवर फुल टॉस बॉल आणि क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह व्यासपटाच्या दिशेने आला हा चौकार. क्रीडा नगरीमध्ये बघितल्यात, मग कधी आमदार चषक असेल, कधी खासदार चषक असेल आणि या वर्षी जिल्हा प्रमुख चषक आपण एन्जॉय करतोय. हा चेंडू बाहेरची कडा गलीमध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावा लागला असता, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय आणि मोठ्या फटक्यांबरोबर सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जातं. एक धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय मार्केवाडी टीमचं. 5 धावा धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती येत आहेत. संदीपजी भोईर यांनी मार्केवाडी टीमला आपण बघतो जर्सी पुरस्कृत केली. तीच जर्सी परिधान त्यांनी केली या मॅच मध्ये. त्यांचं देखील अभिनंदन आपण करूया. धावा फलकावरती धावा 5. योगेशचा बॉल, मोठा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु योगेश हुशार आहे. अगदी कमी हळूवार पद्धतीने हा चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर बघायला मिळाला आणि हा डॉट बॉल मात्र बघायला मिळतोय. पहिलाच बॉलवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅक लाडवली टीमचं. या धावा डिफेंड करण्यासाठी 28 धावा डिफेंड करण्यासाठी टीम मैदानामध्ये उतरले लाडवली. आणि या धावा जर डिफेंड करायच्या असतील ना तर या मॅच मध्ये डॉट ऑफ पर्सेंटेज आणि विकेट्स घ्याव्याच लागतील. योगेश स्ट्रायकर एंडला उभा आहे. संदीप योगेशचा बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि 0 धाव संख्येवरती संदीप बाद. टीमला मॅच मध्ये पुन्हा वापसी करून दिली आहे, कारण सगळ्यांनाच वाटलं होतं की मार्केवाडी टीमची सुरुवात ही चौकाराने झाली
एक फ्लाइंग स्टार्ट त्यांना मिळाला होता, परंतु त्यानंतर योगेशने देखील दाखवलं की आम्ही देखील हा सामना जिंकण्यासाठी आलोय. बाद होतोय संदीप, तिसऱ्या क्रमांकावरती जातोय. बॅट्समन जीवन, एक लॉंग ऑफ आपण बघतोय, एक लॉंग ऑन आपण बघतोय बरोबर व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड. शॉट एक्स्ट्रा कव्हर, कव्हर गली, फ्लाय स्लिप, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, एक शॉट मिड विकेट झालं विनले जीवनसाठी. योगेश चांगली बॉलिंग करतोय. सगळेच खेळाडू त्याचं प्रोत्साहन देऊन कॉन्फिडन्स वाढवत असताना योगेशचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील, मिसिंग लेफ्ट स्टंप पंच सांगतायत. लेग बायची सिंगल ऍड होते धावफलकावरती, धावफलक जाऊन पोहोचतोय. ते एकूण 6 धावा, 6 धावा धावफलकावरती या व्यासपीठावरती ज्यांची आम्ही अगदी आतुरतेने वाट बघत होतो, ते एकनाथजी माली यांचं आगमन. नरेश तुपे मंडप डेकोरेटर्स यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती या. नरेश तुपे आपण या लगेच. त्यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेमध्ये. तमनाथ या वासरेखोंडा विभागामध्ये कोणतीही स्पर्धा असू दे, नरेश तुपे चांगलं काम. योगेश शेवटचा बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल, ऑफ ड्राईव्हचा चांगला पटका, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्टर त्या ठिकाणी पोहोचलाय. एक धाव मिळते आहे आणि या एका धावसंख्येने षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि या 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 7 धावा धावफलकावरती. आमच्या व्यासपीठावरती रिया प्रिया 11 जुवेली संघ आज खेळणार आहे. त्याचे पुरस्कर्ते सन्माननीय हरिश्चंद्रजी भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबरीने सन्माननीय चंद्रशेखर चंचे वालोली ग्रुप ग्रामपंचायत सदस्य, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, अतिथी देवो भव, प्रत्येक पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करतायत. अगदी तिन्ही रात्रीमध्ये आजची रात्री रवींद्रजी भोईर, मनापासून आपण कौतुक केलं पाहिजे. कारण कोणतेही आयोजक जर आपण प्रियश विचार केला तर एक मॅच झाल्यानंतर घरी जातात, परंतु आमचे आयोजक क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम, निस्सम भक्त आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उंच शिखरावरती घेऊन जाण्याचं काम आदरणीय रवींद्रजी भोईर करतायत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. राहुलजी भोईर यांच्याकडून आपण बघतोय आज खास प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची सोय एकनाथ माली आपण बघतोय. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका, मिड ऑफला फिल्डिंग चांगली होतीये. एक्स्ट्राची धाव मिळेल का? येस 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 मिळतीये, कारण ओव्हर थ्रो इथे झालाय. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय ते एकूण 9 धावा धावफलकावरती. 28चं टार्गेट आहे. प्रत्येक धाव मार्केवाडी टीमसाठी महत्वाची आहे. धावफलक 8 कसा पुढे जाईल मार्केवाडी संघ, ह्या दोघांकडून हा विचार केला जातोय. परंतु त्याच्या विपरीत जर आपण बघितलं ना तर बॉलिंग चांगली झाली आहे ती लाडिवली टीमची. टेनिस क्रिकेट डॉट इन 9 धावा झाल्यात. 17 चेंडू आणि 19ची गरज. 6.71च्या धावगतीने या धावा बनवायच्या. टेनिस क्रिकेट डॉट इन, टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवली जाते. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकच धाव इथून मिळेल आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय ते डबल फिगर मध्ये. 10 धावा धावफलकावरती. शेवटचे 16 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 18 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे, कारण शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅच नेहमी थ्रिलर असतात. पहिले षटक चांगलं पडले, दुसरं षटक सुरू आहे. प्रथमेश चांगली बॉलिंग करतोय. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन ऑन साइडला लॉंग लेगला फेकला षटकार.
इतका शांत उभा होता, परंतु जसं काही षटकार आला ना, आता चलबिचल चालू झाले डगआउट मध्ये. या 6 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय. ते 16 धावा धावफलकावरती. जोडी 12 धावा संख्येची गरज. 15 चेंडू 12 धावा एका षटकाराने. मॅच मात्र आता झुकली आहे मार्केवाडी टीमकडे, परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजयाचं प्रेडिक्ट करणं क्रिकेटमध्ये फार गरजेचं असतं, कठीण असतं. 15 चेंडू 12 धावा संख्येची गरज. एका षटकाराने जे काही प्रेशराईज फलंदाज झाले होते ते आता ते प्रेशर रिलीज झालं असेल या षटकाराने. चांगली बॅटिंग करतोय. धावफलक जाऊन पोचलोय 16 वरती. जीवनने मारला षटकार, जीवनदान देत असताना मार्केवाडी टीमला. प्रथमेश लोअर फुल टॉस बॉल पुढे सरसावून ऑन साइडला. वाडीश लॉंग ऑनच्या दिशेने थोडंसं फंबल त्या ठिकाणी होतं आणि लगेचच जिथे सिंगल होती त्याचं परिवर्तन 2 धावा संख्येने जीवनने केलं आणि धावफलक जाऊन पोचतंय. ते एकूण आमच्या व्यासपीठावरती रिया प्रिया 11चे ज्वेलीचे पॅकर सन्माननीय हरिचंद्रजी भोईर साहेब उपस्थित आहेत. मी मोठा फटका मिड विकेटला फिल्डर आहे आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. इथे 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, तिसरी धाव देखील कंप्लीट आणि या 3 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 21 या आकड्यावरती. 2 धावा आहेत. येस, मग जाऊन पोहोचेल टोटल 20 धावा. 20 धावा धावफलकावरती होत आहेत. 2 षटकं संपलीत. 12 चेंडू आणि 8 ची गरज. बघा मैदानाकडे जो येणारा रस्ता आहे तिथे तुम्ही 2 व्हीलर पार्क केल्यात आणि 4 व्हीलर येण्यासाठी जागा नाहीये. मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी तिथे 2 व्हीलर पार्क केले ना, आपण तिथून लगेचच काढा, अन्यथा आयोजक त्या ठिकाणी जातील आणि त्या गाड्या पंक्चर देखील करतील. बघा लगेचच तुम्ही जा जिथे ज्यांनी वाहनं पार्क केलीत. येण्याचा रस्ता मैदानाच्या दिशेने, तिथून तुम्ही वाहनं लगेच काढा. 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. जीवनने मी म्हणेन प्रेशर जे काही क्रिएट झालं होतं ते रिलीज केलंय. चांगली बॅटिंग जीवन करतोय. जीवनदान देत असताना मार्केवाडी टीमला या मॅच मध्ये. पवन आलाय बॉलिंग करण्यासाठी. तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 चेंडू 8 ची गरज. चमत्कार करेल का, एखादं मॅडन षटक टाकेल का पवन, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया वाशिवली आणि वाकस टीमला. जुवेली टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये आजच्या रात्रीमध्ये दिसेल आणि त्यांचे पुरस्कर्ते ही टीम आपण आज बघतोय. रिया प्रथा 11 जुवेली या नावाने खेळणार आहे आणि त्यांचे पुरस्कर्ते हरिचंद्रजी भोईर यांचा नुकताच सन्मान आणि त्याचबरोबर राजेश मोडक यांनी आज संघ पुरस्कृत केला. दोघांचं मनपूर्वक आपण आभार इथे व्यक्त करूया. खऱ्या अर्थाने सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय पवन. हा स्विच हिटचा चांगला फटका डीप मध्ये आहे. नो मॅच स्लॅट मधून 4 धावा. टीमचा कॅप्टन आपण देखील लगेच या. येस, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मी सन्माननीय रोहितजी बोराडे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण हा टॉस करावा. सन्माननीय रोहितजी बोराडे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण हा टॉस संपन्न करावा. स्विच हिटचा पूर्ण प्रयत्न इथे होत आहे. मिसटायमिंग फटका. धावफलक तिथे स्थिरावलंय. एकूण धावा 24. 4 धावसंख्येची अजूनही गरज. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 10 चेंडू 4 धावसंख्येची गरज. मॅच सोपी आहे कारण जीवनने जिथे षटकार मारला ना तिथेच मॅच मध्ये वापसी झाली आहे. हा चांगला फटका कव्हरच्या दिशेने आणि तिथे कोणताही फिल्डर नाहीये. हा विजयी चौकार
मॅच जिंकली आहे. मार्केवाडी टीमने आणि केलाय टॉप 5 मध्ये प्रवेश. टॉस केला जातोय. रोहितजी बोराड यांच्या शुभास्ते आम्ही करतोय टॉस. टॉस जिंकलाय तो वाशिवली टीमने आणि फिल्डिंग, यस फिल्डिंग लगेच मैदानामध्ये जा, लगेचच जा. आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते वाकस टीमला विनंती करतो की आपण खेळाडू कक्षामध्ये या. आणि या सामन्याचा सामनावीर हॅलो 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 हॅलो